नमस्कार। पाऊस पडल्यानंतर आपण शेतकऱ्यांना 2 दिवसा अगोदर सूचना केल्या होत्या काल परवा की तक्रारी करा म्हणून। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात, काहीच्या राहिल्या असतील त्यांनी करून घ्या। त्यानंतर आपण आता काही अजून सूचना करणार आहोत, त्या आपण लक्ष देऊन ऐकल्या पाहिजे। सूचना अशी आहे, तक्रार करूनच आपलं भागत नाहीये, तर तक्रारीनंतर जो लोक आपले सर्वे करायला येणार आहेत त्या सर्वेवाल्याकडे एक फॉर्म असणार आहे। तो फॉर्म आता मीही तुम्हाला दिसतच असेल आणि तो स्क्रीनच्या बाजूला सुद्धा तुम्हाला दिसणार आहे। या फॉर्म मधले कोणते ऑप्शन आपल्याला त्या मुलाला निवडायला लावायचे आहेत त्यामध्ये मी तुम्हाला ते वाचून दाखवणार आहे। त्यामध्ये तुम्ही हे काळजीपूर्वक त्या मुलाकडून भरून घ्यायचे, सर्वेवाल्या त्याची सही घ्यायची, हे डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे। एकदा आता बाजूला जो फॉर्म दिसणार आहे तो सुद्धा बघून घ्या, ते मी तुम्हाला वाचून सांगतोय। हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा फॉर्म आहे। त्याच्यानंतर हंगाम खरीप लिहायचा आहे। त्याच्यानंतर सर्वेक्षण दिनांक म्हणजे आपली आजचा ज्या दिवशी आपला सर्वे व्हायला लागला ती तारीख। त्यानंतर पीक विमा अर्ज पावती क्रमांक म्हणजे जो आपला मोठा नंबर आहे तो नंबर याच्यावर टाकायचा आहे। त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, महसूल मंडळ आपल्याला निवडायचं आहे, गाव निवडायचं आहे आपलं। त्यानंतर विमाधारक शेतकऱ्याचे संपूर्ण नाव टाकायचं आहे। त्यानंतर सर्वे क्रमांक म्हणजे वावराचा सर्वे क्रमांक, त्याला गट क्रमांक आपण म्हणतोय त्या शेताचा, तो सुद्धा आपल्याला इथं टाकायचा आहे। आणि तो व्यवस्थित पहा, तुमचे गट क्रमांक वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे ते व्यवस्थित पाहून घ्या। त्यानंतर विमा संरक्षित केलेले पिकाचे नाव, जे विमा काढलाय त्याचं नाव सोयाबीन। त्याच्यानंतर पेरणीची तारीख, आता पेरणीची तारीख तुम्हाला अंदाजे माहीतच आहे, आपल्या इकडे 15 जून 8 जून ते 15 जूनच्या दरम्यान मागपुढे पेरण्या झालेल्या आहेत। या पेरणीची तारीख आपल्याला बघायची आहे। त्याच्यानंतर नुकसानीची तारीख, आता नुकसानीची तारीख समजा तुम्ही 2 तारखेला तक्रार केलेली असेल तर 2च तारीख याच्यावर नुकसानीची टाकायची आहे। आणि ती तारीख जी ऑनलाईनमध्ये केली तुम्ही ती तारीख सुद्धा आठवणीत ठेवा, ही सुद्धा तुम्हाला विनंती आहे। त्याच्यानंतर आपला खाली एक डब्बा येतो बॉक्समध्ये मोठ्या ह्याच्यात लिहिलेले, कृपया सर्वेक्षणाचा प्रकार निवडा, तो वैयक्तिक निवडायचा आहे। आपण वैयक्तिक तक्रार केली आहे, वैयक्तिक सर्वे। नुकसानीचा प्रकार निवडा, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हा प्रकारावर आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे त्या मुलाकडून। त्याच्यानंतर येते स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे कारण निवडा, म्हणजे याचं कारण निवडायचं आहे आपल्याला, तर 1 नंबरचं निवडायचं आहे। विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, जे क्षेत्र आहे आपलं ते जलमय झालं, हे 1 नंबरचं ऑप्शन आहे, तेच आपल्याला निवडायचं आहे याच्यामध्ये। तो तुम्हाला आता या फॉर्ममध्ये दिसतच असेल ना टिक मार्क पडलेलं, तेच निवडायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या बाजूला खाली यायचं आहे आपल्याला आंतरपीक, जर तुमचं काही आंतरपीक असेल, सोयाबीनमध्ये जर तुमची तूर असेल तर ते तुम्हाला हो लिहायचं आहे आणि ते पुढचं रकान्यात लिहायचं आहे, नसेल तर नाही लिहायचं। निव्वळ सोयाबीन असेल तर नाही लिहायचं, सोयाबीनमध्ये तूर असेल तर हो लिहायचं आंतरपीक। त्याच्यानंतर सर्वेक्षणानुसार नुकसान झालेलं पीक, आता त्या पिकाचं तुम्हाला पुढचं नाव लिहायचं आहे, जे नुकसान झालं पीक। पीक नुकसानीची टक्केवारी, किती टक्के नुकसान झालं ते लिहायचं आहे। पीक नुकसानीची टक्केवारी अक्षरात आणि अंकात, म्हणजे समजा 80% नुकसान झालं तर ते 80 आकडा लिहायचा आहे, खाली 80 अक्षरात लिहायचं आहे तुम्हाला। त्याच्यानंतर पुढचं त्याच्या समोर एक बाजू आहे, सर्वेक्षणानुसार नुकसानीचे क्षेत्र, समजा 2.5 एकराचा तुम्ही पीक विमा काढला 1 हेक्टरचा, तर ते पुढे 1 हेक्टर लिहून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानुसार सर्वेक्षणानुसार नुकसान बाधित क्षेत्र म्हणजे किती नुकसान झालेलं नुकसानीचे क्षेत्र त्याच्यापैकी, म्हणजे 2.5 एकर वावरापैकी समजा आपलं 1 एकराचं नुकसान झालं, हे सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं आहे, नजरे खालून टाकून घ्यायचं आहे, तेही सुद्धा अक्षरात अंकात आहे, हे सुद्धा पाहून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली देताना आपल्याला सर्वात खाली यायचं आहे, त्यानं काढणी पश्चात नुकसान असलेल्या अंतर्गत यावर जायचं काम नाही। स्थानिक नैसर्गिक आपत्ती, या पिकावर पुढे लिहिलेले पीक उभं आहे का, आडवं आहे का, कापणीच्या प्रकारात आपलं पीक उभं आहे एवढंच लिहायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे सर्वेक्षणास उपस्थित नावं, आता सर्वे करताना पंचनामा करताना म्हणतो आपण, सर्वे करताना उपस्थित नावं, उपस्थित कोण कोण असायला पाहिजे, तर कृषी सहाय्यक उपस्थित असायलाच पाहिजे, पीक विमा संरक्षणचा प्रतिनिधी उपस्थित असायला पाहिजे म्हणजे पीक विम्यावाला उपस्थित पाहिजे, आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरचा कोणतरी कॅन्डिडेट उपस्थित पाहिजे। आता हे 3ही लोक उपस्थित पाहिजे, तिघांचेही मोबाईल नंबर आणि तिघांच्याही साक्षऱ्या पाहिजे। आता असं होत नाही, इथं काय होते, पीक विमा कंपनीवाले लोक येतात, सर्वे करतात, कृषी सहाय्यक नसतो आणि ते तुम्हाला फक्त म्हणतात तुमचा सर्वे केला, 80% नुकसान लिहिलं आणि ते बाजूला होतात तुमच्यापासून। आता तुम्हाला हे असं होऊ द्यायचं नाहीये। हा जो फॉर्म तुम्हाला आता मी दाखवलाय, हा भलेही एकदा सोडून 2दा रिपीट पहा तुम्ही या पेजवर,
परंतु परिस्थिती अशी आहे की याच्यानुसार आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि याच फॉर्मचा आपल्याला आपला फोटो काढून घ्यायचा आहे। हा फोटो आपल्याजवळ असणे अनिवार्य आहे। मोबाईलात होऊन शक्य असेल तर सही केल्यानंतर प्रिंट सुद्धा काढायचे। पण कधी कधी काय होतं की हे लोक सर्वे तर करतात, नुकसान आपण माघारी कमी टाकतात, आपल्याला 80% सांगतात, फॉर्म बदलतात, नुकसान कमी टाकतात, कधी कधी कृषी सहाय्यकाच्या नंतर सह्याच घेत नाहीत। आणि यावेळेस तर असं झालं की या कंपनीकडे याचे फॉर्म सुद्धा अवेलेबल नाही, म्हणून आपली तक्रार फॉर्म जशी आपण ऑनलाईन तक्रार केल्यानंतर डॉकेट ID नंबर आपल्याकडे आहे तसाच आपल्याकडे या फॉर्म सुद्धा असला पाहिजे, ही सुद्धा तुम्हाला विनंती आहे। खाली सूचना लिहिलेत की बा कसं कसं तक्रार चुकीची झाली तर पीक नसलं तर कारवाई होईल हे ते, पण याच्यावर एक मुद्दा अजूनही लिहिलेला आहे खालचा की 3 जण उपस्थित असल्याशिवाय पंचनामा पूर्ण होत नाही अटी शर्तीत। आता 3 जण पूर्ण हे कंपनीवाले आणत नाहीत, हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे, तरी सुद्धा माझी तुम्हाला हात जोडून सर्व शेतकऱ्यांना विनंती की हा जेव्हा आता पंचनामा करायला तुमच्या दारात कंपनीचे पोरं येतील, या पोरांकडून ही जी मी सर्व माहिती सांगितली ही माहिती नीट भरून घ्यायची आहे आणि त्याचा एक फोटो हा आपल्याकडे असलाच पाहिजे, त्याशिवाय आपण उद्या पुढच्या प्रोसिजरला कंपनीवर क्लेम करू शकत नाही, हे ध्यानात ठेवा। हे सर्व आपल्याकडे असलं पाहिजे, यासाठी आज हा व्हिडिओ आपण बनवला आहे। दुसरी गोष्ट, ज्यांच्या तक्रारी राहिल्या असतील त्यांनी सुद्धा तक्रारी करून घ्या। शेतकऱ्यांना आपण सांगितलं होतं तक्रार करताना 13 नंबरचा ऑप्शन निवडा। 13 नंबरच्या ऑप्शनचा अर्थ असा होता की क्षेत्र जलमय होणे। आता जलमय होणे म्हणजे नुसतं पूर जाणे असंच नाही। काही लोकांना वाटते बा पूर गेला म्हणजे आपलं क्षेत्र जलमय झालं, काय जलमय नाही, फुटभर पाणी जरी शेतात असेल तरीच जलमय होणे असते। आणि जलमय किती जरी अर्धा फूट जरी पाऊस असला, कुठे खळग साचेल असते आपलं एखादं, त्याला सुद्धा जलमय होणेच म्हणतात क्षेत्र। आणि या ऑप्शनचे पैसे जास्तीत जास्त मिळतात, म्हणून आमच्या माहितीनुसार म्हणून आम्ही हे लोकांना सर्व शेतकऱ्याला जागृत करण्याचा प्रयत्न केलाय आणि याच्यानुसार आपल्याला पैसेही चांगले मिळतील। आणि क्षेत्र जलमय होणे हे म्हणजे थोडं जरी पाणी साचेल असलं तरी क्षेत्र जलमयच असते, पिकाचं नुकसान होत असते टेक्निकली, म्हणून ते ऑप्शन आपण शेतकऱ्यांना सांगितलं होतं। आणि याही पुढे ज्यांच्या तक्रारी आल्या असतील त्यांनी तेच ऑप्शन निवडा आणि तुम्ही तक्रारी करून द्या। ज्यांनी रेनफॉल केले असतील ते सुद्धा रिपीट करू शकतात, काही चिंता करायचं काम नाही। 13 नंबरचं ऑप्शन जे दिलेलं आहे आपण की क्षेत्र जलमय होणे, तेच ऑप्शन इथं 1 नंबरले आहे की पीक विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, तेच या 1 नंबरला आहे। आणि तिथं मात्र ऑनलाईनमध्ये ते 13 नंबरला आहे। आपल्याला हेच ऑप्शन निवडायचं आहे, पुढचं कोणतंही ऑप्शन निवडायचं नाही आहे। काही बदल असले, पुन्हा काही प्रॉब्लेम असला तर निश्चितपणाने आम्ही तुम्हाला संपर्क साधू, पण ज्यांच्या तक्रारी राहिलेल्या आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तक्रारी ताबडतोब करून टाका, काही टेन्शन घेऊ नका। काही लोक फेसबुकला टाकतात आम्हाला की दादा आमची चूक झालेली आहे, तक्रार डबल रिपीट होईल काय? जोपर्यंत शेतात सोयाबीन आहे तोपर्यंत तक्रार होईल, चिंता करण्याची गरज नाही आहे। आणि हा फॉर्म याच्यासाठी मी तुमच्याजवळ घ्यायला लावून राहिलो, समजा तुम्ही आता तक्रार केली, पुन्हा सोयाबीन पसर असताना जर जास्त नुकसान झालं, त्याची आपण हार्वेस्टिंगची तक्रार केली, आज आपण स्टँडिंग क्रॉपची करतोय, त्याची उद्या हार्वेस्टिंगची तक्रार जर आपण केली तर ज्याचे पैसे जास्त होतील ती तक्रार ग्राह्य आपण धरायला लावत असतो। त्यामुळे तुम्हाला काही चिंता करायचं काम नाहीये, तक्रारी करून टाका ही तुम्हाला विनंती करतो। येत्या काळात हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या आणि याची एक कॉपी तुमच्याकडे ठेवा ही सुद्धा विनंती करतोय। माझी पाहणाऱ्याला सुद्धा विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या गावामध्ये आम्ही पोहोचू शकत नाही, हा फॉर्म आपापल्या गावामध्ये आपापल्या मंडळीपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा ही सुद्धा विनंती करतो। हा फॉर्म तुम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये PDF मध्ये मिळेल, तो सुद्धा तुम्ही वाचून घेतला तर हरकत नाही। आणि ऑनलाईनमध्ये तुम्ही आता रिपीट पाहू सुद्धा शकता, डबल पाहायचं असलं तर हे सर्व चेक करा। बाकी नुकसान भरपाई आणायचं कसं हे आम्हाला परफेक्ट माहिती आहे, पण हे काम आपलं नीट झालं पाहिजे यावरची ही विनंती करतो। तक्रार केल्या नसतील तर पुन्हा रिपीट सांगतो, तक्रार करा। धन्यवाद, थँक्यू।